नमस्कार प्रेक्षक हो, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या। 11 जागांसाठी निवडणुका होत्या। बरेचदा या निवडणुका अविरोध करून घेतल्या जातात, पण यावेळी विरोधी पक्षांच्या आग्रहामुळे इथे 11 ऐवजी 12 उमेदवार उभे केले गेले। त्यामुळे निवडणूक होणार हे अगदी अपरिहार्य झालं। आता त्यात भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार उभे होते। अजित पवार गटाचे 2 उमेदवार होते। शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजे शिल्लक शिवसेनेचा 1 उमेदवार होता, मिलिंद नार्वेकर। आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार नव्हता, पण त्यांनी शेतकरी कामकरी पक्षाचा उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा देऊन उभं केलं। ज्यावेळी 12वा उमेदवार उभा केला गेला आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत 12वा अर्ज मागे घेतला गेला नाही, त्याच वेळेस हे स्पष्ट झालं होतं की इथे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून कोणाचा तरी गेम करण्यासाठी 12वा उमेदवार टाकलेला आहे। आता गेम कोणाचा होणार? कोणी म्हणत होते की भाजपमधला एखादा उमेदवार त्यांचा पाडण्याचा डाव आहे, तर कोणी म्हणत होते की शिंदेंचा किंवा अजित पवारांचा एखादा कॅन्डिडेट कोणातरी पाडायचा हा यांचा डाव दिसतो। आणि त्यात तर्क लावणं सुरू झालं होतं की शेवटी एक निष्कर्ष असा निघायला लागला होता की अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी अजित पवारांचा एखादा उमेदवार उद्धव ठाकरे आणि शरद पवार मिळून पाडणार असं बोललं जात होतं। पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागले तेव्हा चित्र वेगळंच दिसलं। भारतीय जनता पक्षाचे 5ही उमेदवार निवडून आले। शिंदे गटाचे 2ही उमेदवार आले। अजित पवार गटाचेही 2ही उमेदवार निवडून आले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे देखील निवडून आले। एक असं बोललं जात होतं की मिलिंद नार्वेकरांना पाडायचा प्रयत्न होईल, पण ते निवडून आले। आणि शेतकरी कामकरी पक्षाचे शरद पवार समर्थित जयंत पाटील त्यांना बिचाऱ्यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं। तर जयंत पाटील हे 2000 पासून विधान परिषद सदस्य आहेत आणि विधान परिषदेत कसं मतांचा कोटा असतो, त्यामुळे जी सरप्लस मतं असतात ती काँग्रेसची, आधी काँग्रेसची आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अशी सरप्लस मतं घेऊनच जयंत पाटील दरवेळी निवडून येत होते। कारण शेतकरी कामकरी पक्षाचं असं काही एवढं वजन महाराष्ट्रात नाही आहे की ते स्वबळावर विधान परिषदेत त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकेल। ते नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच निवडून यायचे। यावेळी सुद्धा ते तसे निवडून येतील असं वाटत होतं आणि यायलाही हवं होतं। त्यांनी एक अभ्यासू आमदार आणि कोकणातल्या समस्या आणि साधारणतः तळागाळातल्या माणसांचे प्रश्न मांडणारा आमदार म्हणून त्यांची एक ख्याती होती। त्यात काँग्रेसशीही त्यांचं सख्य होतं आणि शरद पवारांचे त्यांचेही अतिशय चांगले संबंध होते आणि आजही आहेत। त्यामुळे त्यांना धोका होईल अशी कोणाला स्वप्नातही शंका आली नव्हती। पण झालं विपरीतच। जयंत पाटील पडले, नवे दारुण पराभव झाला त्यांचा असं म्हटलं तरी चालेल।
आता हा पराभव झाल्यावर वेगवेगळे तर्ककुतर्क लावले जात आहे. आता नेमकं त्यांचा गेम कोणी केला? कोणी म्हणत आहेत की काँग्रेसनी ठरवून शरद पवारांना धक्का द्यायचा म्हणून जयंत पाटलांचा गेम केला. कोणी म्हणतायत की उद्धव ठाकरेंनीच ठरवून जयंत पाटलांचा गेम केला. तर कोणी म्हणत आहेत की शरद पवारांनीच आता यांचा गेम केला आहे. आता नेमकं खरं काय आणि खोटं काय याचं उत्तर कधीतरी भविष्यात मिळालं तर मिळेल. पण एक नक्की की काँग्रेसने गेम केला असेल का? तर येस, काँग्रेसने निश्चित जयंत पाटलांचा गेम केलेला असू शकतो. कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हापासून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले म्हणजे 1978 साली, तेव्हापासून शरद पवार काँग्रेसमध्ये असोत किंवा नसोत, काँग्रेसवर आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांनी आपला वरचष्मा ठेवला आहे. त्यामुळे त्यांना कुणीतरी शिंगावर घ्यायलाच हवं होतं. ते इथे काँग्रेसने घेतलेलं असू शकते. कारण जयंत पाटलांना न मिळालेली मतं ही काँग्रेसच्याच आमदारांची आहेत असं बोललं जातं. आता इकडे तुमचे नाना पटोले कंठशोष करून सांगतायत की आम्ही ते आमदार कोण ते शोधलं आहे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. आता कारवाई करायची असेल तरी ते बळीचे बकरे म्हणून ठेवले असतील. कदाचित त्यांना आधीच हाकलायचं असेल म्हणून त्यांना आता बळीचे बकरे बनवलं असेल. पण एकूण हा काँग्रेसचाच डाव असू शकतो. किंवा शिवसेनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांची मदत घेतली आणि उद्धव ठाकरेंनी सत्ता मिळवली. पण शरद पवारांचा एकूण स्वभाव आणि उद्धव ठाकरेंचा एकूण स्वभाव हे दोन्ही बघता या दोघांचंही काही फार काळ पटेल असं चित्र नव्हतं. त्यामुळे कुठेतरी आज उद्धव ठाकरेंनाही शरद पवार हे डोईजड झाले असावेत आणि शरद पवारांना तर उद्धव ठाकरे हे डोईजड झालेलेच आहेत. त्यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकातच काही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंवर थेट टीकासुद्धा केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शरद पवारांना एक झटका द्यायचा म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा गेम केलेला असू शकतो. यातही अशक्य काही सांगता येत नाही, कारण हे शेवटी राजकारण आहे. पण काहीही असो, या निमित्ताने शरद पवारांना आणखी एक नवा झटका दिलेला आहे, ज्यांनी कोणी दिला आहे त्यांनी. आता तिसरा मुद्दा असा येतो की शरद पवारांनी जयंत पाटलांना पाडलं असावं असं बोललं जातं आहे. पण मला तसं वाटत नाही. शरद पवार आपला एकमेव उमेदवार पाडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे त्यांनी पाडलं असावं असं या क्षणी तरी मी निष्कर्ष काढणार नाही. जो कोणी काँग्रेस किंवा शिवसेना यांनीच तो ठरवून गेम केला आहे. कारण जयंत पाटलांनी एक असा आरोपही केला आहे नंतर की आदल्या रात्री काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसले होते आणि त्यांनी मतांची फेररचना केली होती. त्यावरून हा निष्कर्ष निश्चित काढता येतो. पण ज्यांनी कोणी हे घडवून आणलं
त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना एक चांगला झटका दिला आहे. आजवर शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी शिंगावर घेणं हे शक्य होत नव्हतं. पहिल्यांदा ते साहस देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्यानंतर आता ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याच्या अक्कल हुशारीला कुठेतरी दाद द्यायलाच हवी. प्रेक्षक हो, आज एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.